अरे चेत्या उठ ना बाबा, शाळेत जायचं नाही का तुले? काय पाप केलं तर रे, नाशी अवलाद मी पोटी आली. अरे उठ रे बाबा, जाय शाळेत बरं लवकर, ना दात पडेल ते. काय बाबा झोपू द्या जरा, उठलं नाही उठले की रामाच्या राम परत कटकट लावत राहता पाठीमागे. हा झोपू द्या ते नाही, जाते आईन काम झाले भांडी बिंडी घासून घ्या. काय रे चेत्या, जास्त ट्रल करायला का तू? हा एका भट्ट्यातच मुती धरून हरामखोरा, उठ लवकर होय शाळेत. अरे बापाचं डोकं काय झाणार नाही, बापाला बराबर गोडीत घ्यायला गेलाच. अहो पप्पा, ते आमच्या मुख्याध्यापकाची आई एक्सपायर झाली आज, त्यामुळे आमच्या शाळेला सुट्टी आहे, म्हणून मी जरासा झोपलो. त्यात तुम्ही मला उठवायले, झोपू द्या जरासं. हो का? मला तर माहिती नाही, ते सांगितलं नाही. बरोबर ठीक आहे ठीक आहे, झोप. वाचलो रे बापा, गेली एकदाची पिढा, नाही तर काय खरं नव्हतं आज, मग शाळेतच फाटत होतं म्हातारं. काय माय बहीण, मस्त स्वप्न पडलं होतं रे, सगळं स्वप्न भंग करून टाकलं हरामखोरानं. कशाला आला गोब्या तू इथं? हा मला नाही शाळेत जायचं होतो मी, आपण पाहिजे होतो इथून राहिले यायचं ते, तर नको येऊ. मग मित्रच म्हणून तुला उठवायला होतं, बाकी काय ते गरज पडली मला. काय गोपाल, कुठं चालला दप्तर घेऊन? कुठं चालला म्हणजे? अहो शाळेतच जाणार ना, दप्तर घेऊन आला म्हणून शाळेतच जाणार माणूस, काय फिरायला जाणार आहे कुठे? अरे पण आज तर शाळा बंद आहे ना. अरे बाबा शाळा बंद मरतो बिड्या, तुम्हाला कोण सांगितलं शाळा बंद आहे म्हणून? शाळा चालू आहे. ती आमच्या मुख्याध्यापकाची आई आज येणार आहे, तिने 100 वर्ष कंप्लीट केले, पण तिचा सत्कार करणार आम्ही सगळेजण. अरे याच्यात तुम्ही त्या मुख्याध्यापकाची आई मिली म्हणून, आणि तू तर मला ती येणार आहे शाळेत. काय खरं काय खोटं तुमचं काय मिळे? काय येडे झाले का काका तुम्ही? याच्याचं काय ऐकता? ते तर निरा गेलेली केस आहे, तुम्ही गेलेली केस झाले का त्याच्या संग्रहावून? दादा मला शाळेत तुमच्या संग्रहावून टाइमपास व्हायला. मग असं आहे का? बरं बरं बरं, मग मी असं खोटं बोललं का ते? जाय मग आता तू शाळेत, आता दाखवतो चेतनला हिसका काय आणि काय नाही ते. मेलो रे देवा, आता काय खरं नाही, या घांटमाच्या गोप्यानं सगळं भांडं फोडून टाकलं. मग आरामखोरा काय तोंड्या, खोटं बोल तुम्ही सांग. गेलेली केस नालाय का? आता काही ना काही नाटक करायला लागतं रे बाबा, नाहीतर लय मारते मग ताट धरून. अरे बापा मेलो रे, कोणतरी वाचवा रे, मरतो रे बापा, लयच पोट दुखायले, वाचवा रे. काय झालं रे, कान मुंबलायलास? आई आई ये नाही, कुठे गेलीस? ये ना मुले, पोट दुखायले, आई ये वाचवी आई. काय झालं मग, कामडू टाकलं पोरगं, मॅक्टवाल काय केलं तुम्ही? कुठं काय झालं, मी काहीच नाही केलं. झालं आई मरतो ये बो, मरणाचं पोट दुखायले, बाप तरी म्हणते शाळेत काऊन जाईना, निस्ती बनबन लावायला कटकट करायला, तर जग बरं काहीतरी. आई काय गिरीली केस आहो तुम्ही, अजून डॉक्टरला फोन नाही लावला का? मी पोराचं एवढं दुखायले तुम्हाला तर काही काळजीच नाही. ओ मला दुखायले का वासरात व, काही काळजी नको करू, माझ्या शाळा बुलडीत बुलडी कर, मग आराम कर. यार टकल्या लाव ना फोन डॉक्टरला, बोलव ना. हो हो करतो कॉल. हॅलो, हा डॉक्टर साहेब कुठे आहे तुम्ही? लवकरात लवकर माझ्या घरी या बरं, माझ्या पोराचं लय पोट दुखायले. हो तुमची बॅग घेऊन या लवकर या. हो तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, एक लास्टचा डाव खेळणं झालं की येतो. अरे बाबा भैतन तोंड्या, डॉक्टर आहेस ना तू, का ते पत्ते घेत बसतू निसते? हा ते पेशंट कडे कोण द्यायचं, ये लवकर घरी. आई आई मला दप्तर आणून दे, मला शाळेत गेल्याशिवाय मग काय मन लागणार नाही, मला अभ्यास करायचा आणि मला पहिला नंबर घ्यायचा. आई मला दे दप्तर आणून, मी जातो बाई शाळेत, मला काय करमत नाही घरी. अहो मागं लेकर मग किती हुशार आहे व, किती त्याला शाळेची ओढ आहे, आणि बाप तर निसता टकला खाऊ का ठेवू करते लेकराला. दोको मा बाबू, आज तो तब्येत नाही ना बरोबर मा वासरा, नंतर जाय, उद्यापासून जाय मा, थांब तू काय गडबड न करू, नाहीत नाही तो पहिला नंबर आला बापू. मे आय कमिन सर? अरे काय रे डॉक्टर या, आता घरात घुसला ना तरी मी आय कमिंग करायला का? येणं पुढं पाहिजे लेकराला काय झालं काय नाही. मेरा नाम है डॉक्टर झटका और हर एक पेशेंट का मिटाता हूं मैं मिटका. अरे बाबा ते इंट्रोडक्शन बंद कर रे तू, त्या पोराकडे पाय ना, पोट दुखाय द्यायचं मरणाचं. अरे डॉक्टर सत्य काय की या डॉक्टरने इंजेक्शन काढू नये, नाहीतर अवघडच होते रे बाबा, त्यासाठी अगोदर ज्याला म्हणतो काहीतरी. माय डॉक्टर साहेब मला इंजेक्शन नका देऊ, मला इंजेक्शनाची लय भीती वाटते, गोळ्या नाही तर औषधच द्या बाबा काहीतरी, इंजेक्शन नका देऊ हा, तुमच्या पाया पडतो. मग का बस रे तू, तुला काय करते? त्या गोळ्या पिण्यात काय होते? इंजेक्शन द्यायला लागते तेव्हा पोट थांबते. ते पॅन काढ तिकडे तोंड कर भीतीकडे, देतो इंजेक्शन. इंजेक्शन रेडी आहे बापू, पॅन कार्ड आणि डोळे लावून पलीकडे पाय. अरे बापा बापा, एवढं मोठं इंजेक्शन, हे काय ढोल डॉक्टर आहे का काय रे बापा? रे रे रे, शाळेत गेलो असतो तर परवडलं असतं रे बापा. आई बापा मी इंजेक्शन घेत नाहीये बापा, मी घेणार इंजेक्शन, मी गोळ्या घेईल ना तरी मी इंजेक्शन घेणार नाही. मी आता सगळं तुम्हाला तसं नको म्हणू बाबू सोनिया, इंजेक्शन घ्यायला लागते मा, इंजेक्शन घेतलं बरोबर होते माणूस. अरे काढ की बाळा पॅन्ट, इंजेक्शन देऊ दे जाऊ दे, मला टाइमपास नको करू. एकाच पेशंट मध्ये एवढा वेळ गेल्यावर काय दिवसभर 2च पेशंट करायचे का मला? काढ लवकर, दुसऱ्या पेशंटकडे पण जायला लागते.
जाऊ दे बाबा, एवढं मोठं इंजेक्शन कोण घेणार आहे, त्यापेक्षा आपण खरं बोललेलं बरं आहे. बाबा हे डॉक्टर साहेब, मग काय पोटपीट काही दुखे ना, मला शाळेत द्यायचा कंटाळा आलता म्हणून मी नाटकं केले. ते तुमचं इंजेक्शन घेऊन जा बाबा तुम्ही घरी. काय एवढा वेळ झाला तू नाटक करायला लागला? आम्ही एवढं रडायलो, हे करायलो, डॉक्टर बरोबर, आणि तू आता सगळ्या का मला धराव यायला, याच्या दात पडल्याच्या आता मुकेश बसून काय यायला शाळेत घाला, नाहीतर याचे खिटरन दात पाडा. एवढ्या वेळ तू आमचा फायदा घेतला का तू? या थांब थांब, आणि ती बॅट याला दाखवता का काय काय नाही बापाचा ते. हो आणते आणते, थांबा, असं तिथं का नाही आलं?